हा कुठेतरी केजरीवाल यांना धक्कादायक या ठिकाणी ठरत आहे। केजरीवाल मनीष सिसोदिया यांची तुरुंगवारी हे देखील आपचं अपयशाचं मोठं कारण या ठिकाणी ठरू शकतं। भाजप 31 आणि आप 23 जागांवर या ठिकाणी आघाडीवर। बहुमतापासून भाजप फक्त 6 जागा दूर आहे। 70 पैकी 55 जागांचे कौल हाती आलेले आहेत। त्यानुसार भाजप 31 जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्षाचे 23 उमेदवार हे आघाडीवर आहेत। फक्त 5 ते 6 जागा भाजपला आता हव्यात बहुमत स्थापन करण्यासाठी दिल्ली। कलानुसार भाजपला बहुमतासाठी फक्त 5 जागांची आवश्यकता आहे। 36 हे मॅजिक फिगर आहे आणि या 36 या मॅजिक फिगर कडे कुठेतरी भाजप आता जाताना दिसते। दिल्लीमध्ये कमळ फुलताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आप 24 जागांवर तर भाजप 31 जागांवर आघाडीवर। भाजपचा जोरदार कमबॅक म्हणावा लागेल। तब्बल 27 वर्ष भाजपला लागली कमबॅक करण्यासाठी। 1993च्या निवडणुकीत 49 जागा घेत भाजपने दिल्लीतली सत्ता काबीज केलेली होती आणि त्यानंतर भाजपचा सत्तेचा वनवास आता संपताना दिसतोय। तर भाजप कलानुसार बहुमतापासून केवळ 5 जागा दूर आहे। 70 जागांसाठीची ही निवडणूक मात्र भाजप आणि आप यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही लढत। आपची 2 ठिकाणी सत्ता आहे, दिल्ली आणि पंजाब। काँग्रेस बादली या एकमेव मतदारसंघामध्ये आघाडीवर आहे। तर बादली या मतदारसंघातच काँग्रेसला फक्त आघाडी मिळू शकलेली आहे। इतर दिल्लीतला असा कुठलाही मतदारसंघ नाहीये की जिथे काँग्रेसला आघाडी मिळालेली आहे, बादली हा मतदारसंघ सोडून। तर भाजप 31 आणि आप 24 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे। भाजपने या ठिकाणी मोठी मुसंडी मारलेली आहे। भाजप सत्ता स्थापनेपासून केवळ 5 जागा दूर आहे। हे कल आहेत, या कलांमध्ये भाजपने सगळ्यात मोठी आघाडी घेतली आहे।